आपण ओळखलंच असेल, 50 ओलांडलेल्या या गृहस्थांना हार्ट अटॅक आलाय. अशा रुग्णांना तातडीनं वैद्यकीय सेवा मिळणं आवश्यक असतं. उपचार होण्यास विलंब लागला तर हार्ट अटॅक जीवघेणा ठरू शकतो. हा पहा हृदयाच्या स्पंदनांचा आलेख, याला ECG असंही म्हणतात. आता हृदयविकाराची महत्वाची लक्षणं पाहूया. छातीच्या डाव्या भागात तीव्र वेदना होतात. दरदरून घाम सुटतो. डाव्या हातातून कळा येतात. कधी कधी या कळा जबड्याकडे जातात. बऱ्याच वेळा पाठीतही दुखू लागतं. पोटात गॅस धरणं, जडपणा येणं, छातीत जळजळणं, मळमळणं आणि कधी कधी भडबडून उलटी होते. पायऱ्या चढताना छाती आवळून धाप लागते. अचानक रक्तदाब कमी होऊन चक्कर येते. पण इतर कोणतंही लक्षण न दिसता येणाऱ्या अटॅकला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात. हार्ट अटॅकची प्राथमिक लक्षणं दिसू लागल्यास आयसोसॉर्बेट डिनिट्रेट ही गोळी जिभेखाली धरल्यानं हार्ट अटॅकची तीव्रता कमी होण्याची शक्यता असते. हार्ट अटॅक मधून सावरलेल्या गृहस्थाची स्ट्रेस एक्झरसाइज टेस्ट चालू आहे. या टेस्टमुळे हृदय किती कमकुवत झालंय ते कळू शकतं. या गृहस्थांची इकोकार्डिओग्राफी करण्यात येत आहे. त्यामुळे हृदयाची आंतरबाह्य परिस्थिती समजू शकते. या टेस्टला अँजिओग्राफी म्हणतात. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यातील अडथळे आणि अवरोध नेमके पडद्यावर पाहता येतात. या टेस्टवरून उपचार पद्धतीची दिशा ठरवता येते. रक्तवाहिन्यात एखाद दुसरा अडथळा आल्यास अँजिओप्लास्टी या तंत्राद्वारे फुगा फुगवून अडथळे दूर करता येतात. पुन्हा अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून त्या जागी स्टेंट बसवणं केव्हाही चांगलं. अँजिओग्राफी टेस्टमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात अनेक अडथळे आढळले तर बायपास ही शस्त्रक्रिया करण्यात येते. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तर जसा शेजारून रस्ता तयार केला जातो तशीच ही शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेसाठी छातीचा पिंजरा उघडून मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. बायपास शस्त्रक्रियेनं यांना जीवदान दिलं हे खरंच, पण या साऱ्या प्रकरणात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होतो. पण आपल्याला हे सारं टाळता येणार नाही का? ज्यांच्या घराण्यात आई, वडील, आजोबा, चुलता, मामा इत्यादींना 50च्या आत हार्ट अटॅक आला असेल तर त्यांच्या वारसांना लहान वयात हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. स्थूलता हे हार्ट अटॅकचं महत्वाचं कारण आहे. कारण स्थूल माणसात चरबीचं प्रमाण जास्त असतं. आपण भरमसाठ गोड पदार्थ खातो ते मधुमेहाला आणि पर्यायानं हार्ट अटॅकला निमंत्रण ठरू शकतं. उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर, यामुळे रक्तवाहिन्या खडबडीत होऊन रक्ताभिसरणाला अवरोध निर्माण होतो आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. सामान्य रक्तदाब वरचा 120 आणि खालचा 80 इतका असायला हवा. यात 10चा कमी जास्त फरक चालू शकतो. सर्व स्निग्ध पदार्थात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अत्याधिक असतं आणि हाच खरा खलनायक. मांसाहारामुळे तसंच अंड्यातील पिवळ्या बलकामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक वाढतं. धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे रक्तावरोध निर्माण होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो. काम करणाऱ्या माणसाच्या शरीराची हालचाल अत्यंत कमी असते. त्यामुळे शरीरात मेदवृद्धी होते. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ब्लड प्रेशर आणि डायबिटीस सारख्या व्याधी जडून हार्ट अटॅक येऊ शकतो. अतिश्रम सुद्धा शरीराला सोसत नाहीत. अतिश्रमामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावून अकस्मात हार्ट अटॅक येऊ शकतो. अति महत्वाकांक्षी व्यक्ती, भावभावनांवर काबू न ठेवू शकणाऱ्या व्यक्ती सदैव मानसिक तणावाखाली वावरत असल्यानं त्या हार्ट अटॅकची शिकार ठरू शकतात. मासिक पाळी थांबल्यानंतर स्त्रियांनीही हार्ट अटॅक टाळण्यासाठी पुरुषांनी इतकीच काळजी घेणं योग्य ठरतं. 66 इंच उंची असेल तर वजन जास्तीत जास्त 66 किलो किंवा त्याहून थोडं कमी असलेलंच बरं. 40 नंतर सर्व गोड पदार्थ खाणं एकदम कमी करावं आणि वेळोवेळी रक्त आणि लघवी तपासून घ्यावी. रक्तातलं साखरेचं प्रमाण जास्तीत जास्त 120 पर्यंत चालू शकतं. रोज 4 ते 5 किलोमीटर चालण्याचा व्यायाम केला तर मधुमेह आटोक्यात राहू शकतो. वयाच्या 45 वर्षानंतर अतिश्रम टाळावेत. धूम्रपान वा तंबाखू सेवन पूर्ण टाळल्यास
हार्ट अटॅकचा धोका खूपच कमी होतो. प्रदूषण विरहित वातावरणात फिरण्याचा, हळूहळू पळण्याचा अथवा इतर कुठलाही योग्य असा व्यायाम केल्यास हृदय निरोगी राहतं. आठवड्यातून 3दा किंवा रोज अर्धा तास योगासनं केल्यास शरीर आणि मनाचं संतुलन होऊन हार्ट अटॅक आणि इतरही व्याधी टाळता येतात. एकाग्र चित्त करून रोज 15 मिनिटं ध्यान केल्यास हृदयाला आणि चंचल मनाला विश्रांती मिळून माणूस दीर्घायुष्य होतो.